झी 24 तास एक पाऊल पुढे। 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात प्लाझा थिएटरमध्ये 3:13 ब्लास्ट घडवण्यात आला होता। 20 वर्ष उलटली तरी दादरकरांच्या मनात आजही या दुर्दैवी घटनेच्या आठवणी ताज्या आहेत। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। आजच्या दिवशी 20 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 7वा बॉम्बस्फोट हा दादर येथील प्लाझा थिएटरमध्ये झाला होता। मी आता प्लाझा थिएटरच्या बाहेर उभी आहे। थिएटरच्या आतल्या कंपाऊंडमध्ये एका गाडीमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती, ज्याचा मोठा ब्लास्ट झाला होता। या ब्लास्टमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर 37 जण या ब्लास्टमध्ये जखमी झाले होते। मोक्याची ठिकाणं निवडण्यात आली होती स्फोटासाठी। त्यातलंच प्लाझा हे थिएटर जिथे मुंबईकर मूव्ही बघण्यासाठी येत असतात, वर्दळ असते लोकांची। 93 साली जे प्रत्यक्षदर्शी होते, ज्यांनी स्वतः हा ब्लास्ट कसा घडला इथे हे बघितलं होते, ते काही जण आपल्या सोबत आहेत। सर, मला सांगा की तुम्ही इथे समोरच होतात, काय नेमकं घडलं होतं, काय आठवणी आहेत? ॲक्च्युली जेव्हा शहर बघलं बॉम्बस्फोट झाला, त्याच्यानंतर 5 मिनिटांनी इथे बॉम्बस्फोट झाला। इथे शिवाजी महाराजचा बॉम्बस्फोट हा भयंकर मोठा होता। हा झाला त्या भिंतीला लागून झाला, इकडे एका गाडीमध्ये ठेवला होता बॉम्बस्फोट। त्यामुळे तिकडे भिंतावर तो पडली आणि एक माणूस त्या तिकडे जात असता तो पडला काय तिकडे। ज्या वेळेला बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला याचा सिलिंगचा जो वरचा छत आहे ना, तो कम्प्लीट हवेत असा उंचावरती जाऊन खाली पडला आणि ते पडल्यानंतर छर्रे वगैरे जे स्फोट होतात ना, ते लोकांच्या पायात वगैरे घुसले आणि लोकांना मग आम्ही सगळे पळापळ केली, सगळी धावपळ होती। कोणा टॅक्सी वगैरे पकडून दिली, त्यांना केम हॉस्पिटलपर्यंत सोडलं मित्रांनी वगैरे, आणि बहुतेक म्हणजे सगळी इकडे पळापळ होती। पण इकडे जो सेनाभवनच्या इथे जो स्फोट झाला ना, तिकडे अर्धा पब्लिक आहे ना, तो पळत इथे आला आणि जेव्हा इथे झाला तर इकडचा परत स्टेशनपर्यंत गेला। हा प्रकार होता। आपण बघितलं की स्फोटाला 20 वर्ष जरी झाले असले तरी दादरकरांच्या मनामध्ये स्फोटाच्या ज्या जखमा आहेत त्या अजूनही कायम आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह दीपाली जगताप, झी 24 तास, दादर। झी 24 तास एक पाऊल पुढे।